माझ्या लाडक्या बाळांनो, माझ्या प्रिय भक्तांनो, आपल्यात इतकं दृढ नातं तयार झालं आहे की तुम्ही मला भेटल्याशिवाय तुम्हाला करमत नाही आणि मला तुम्हाला बोलवल्याशिवाय मला करमत नाही. रागावणे हे देखील एक सुंदर नाते आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही रागवतात तीच तुमच्या हृदयात आणि मनात दोन्ही ठिकाणी राहते ना, तसंच आपलं नातं दृढ आहे. मी रागवलं ना तरी तुम्ही माझ्या चरणी येतात, माझ्याजवळ बसतात, माझी सेवा करतात. मला त्यात खूप आनंद वाटतो, कारण की तुम्ही माझी आज्ञा पाळतात. तुम्ही माझ्याशी खूप छान नातं ठेवलं आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. म्हणून समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई असते ना बाळा. म्हणून तुम्ही तुमच्या आईवडिलांवर सुद्धा विश्वास करा. भाऊ असेल भावावर विश्वास करा, बहीण असेल बहिणीवर विश्वास करा, मुलं असतील मुलांना आपल्या विश्वासाने आपल्या संगतीला ठेवा. कारण की आपण आपली संगत त्यांना चांगली ठेवली ना, ते सुद्धा आयुष्यात प्रगती करतील. आणि तुमच्या सांगण्यानुसार जसं मी तुम्हाला सांगतो तसं तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांना मार्गदर्शन करा. त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगली वागणूक द्या. बघा, तुमचा दिवस सुंदर आणि सोन्याहून पिवळा येईल. बाळांनो, पुढे काय होईल आणि अज्ञान भीतीला मनातून काढून टाका. कारण की तुमचा भूतकाळ सांभाळायला मी आहे, भविष्य सांभाळायला मीच आहे. तेच तुमचे भविष्यही सांभाळतील. मुलं तुमचे भविष्य आहेत. भीती ही केवळ एक कल्पना आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते, तुमच्या मुलांना रोखते. म्हणून विश्वासाने एक पाऊल पुढे टाका बाळांनो. भीती आपोआप दूर होईल. तुमच्या भविष्याची चिंता करण्याइतके तुम्ही मोकळे नाही. तुमची काळजी घेण्यासाठी मी बसलो आहे ना. तुमच्या आयुष्याची कथा लिहिण्यासाठी मी बसलो आहे आणि तुम्ही फक्त त्यावर विश्वास ठेवून तुमची भूमिका करा. ज्या कथेचा लेखक स्वतः स्वामी ब्रह्मांड नायक आहे, त्या कथेचा शेवट कधीही वाईट असूच शकत नाही. म्हणून चिंता सोडा, सगळं काही चांगलं होईल आणि झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण की ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुम्हाला सदैव असतो आणि राहणार आहे. जिथं स्वामी सेवा होते, ज्या घरात स्वामींचं नामस्मरण होतंच, म्हणजेच ब्रह्मांड नायकाचं ज्या घरात नामस्मरण होतं ते घर पवित्र मंदिर असतं आणि त्या घरातले लोकसुद्धा पवित्र असतात आणि मनाने मोकळे आणि स्वच्छ मनाने, जे मोकळे मनाचे असतात त्यांचं कोणी वाईट करू शकत नाही आणि त्यांचं कोणी वाईट करण्याआधीच त्याचं वाईट होऊन, असं मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ना, तो आशीर्वाद लक्षात ठेवा आणि तुमचे कार्य करत राहा. सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात येणारच आहे. म्हणून ते गेलेले दिवस तुम्ही वारंवार परत परत आठवण्यापेक्षा पुढे येणारा दिवस तुमचा आनंदाचा कसा जाईल तो विचार करा. स्वामी सेवा करत राहा. स्वामी सेवेतच खूप असं सामर्थ्य लपलेलं आहे आणि खूप सामर्थ्य आहे स्वामी सेवेत. म्हणून स्वामी सेवा कधी सोडू नका आणि भगवंताचा विचार कधी मनातून काढू नका. भिऊ नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. शुभम भवतु. कल्याणवस्तु.